फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता वाजलेले आहेत 10. श्रेया पण गेली, बाबा पण गेले, पार्थसुद्धा बाहेर गेलेला आहे. तो माहिती नाही केव्हा येईल. आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे श्रेयाच्या टिफिनसाठी आणि पार्थसाठीच फक्त ताज्या पोळ्या आणि भाजी करायची आहे. बाकी काल रात्रीला बेसन केलं होतं. काय? आणि ही माझी सोनुली ये काय ए बाया, सोनुलीला भूक लागली. कशी भूक लागली? सोईला भूक लागली. आता हिच्यासाठी वरण भाताचा कुकर लावायचा आहे. बाकी रात्रीला बेसन केलं होतं, ते बेसन शिल्लक राहिलेलं आहे थोडंसं. सो म्हटलं मी तेच खाते, कारण संध्याकाळला तसंही ताजं करावं लागणार. आई येणार आहे तर. आणि आई नाही आहे आज, त्याचा 4था दिवस. आज आई परत येते आहे फायनली. सर्वजण खूप खुश आहे की आई परत येते आहे. आणि प्रिशूचं तर असं आहे की तिला आईसोबत व्हिडिओ कॉल होतोय, सो तिला एवढं काही वाटत नाही आहे. बाकी आता मॅडमला भूक लागली आहे, सो चला आता हिच्यासाठी कुकर लावते. पोळ्या भरपूर शिल्लक होत्या, तर पार्थ तसं शिळपोळी आणि बेसन खूप छान लागते. पण पार्थ बोलला की दीदी पोळ्यांचे मस्त काय पोळ्यांचा मस्त चिवडा कर. सो त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी पोळ्यांचा चिवडा करते. कारण तसं ना उन्हाळ्यामध्ये पोळ्या घामासतात. त्यात काल कॅसरॉल मी धुवून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मग पोळ्या त्याच्यामध्ये नाही अशाच ठेवलेल्या. तर म्हटलं ते घामाजायच्या आत मस्तपैकी पोळ्यांचा चुरमा करते आणि छान दोघंही बहीण भाऊ ते एन्जॉय करू, कारण आम्हाला खूप जास्त आवडते. आणि बाकी मग बेसनासोबत खायला त्याच्यासाठी ताजं करते आणि श्रेयासाठी ताजा टिफिन करते. सो चला बाकी दिवसभरात काय काय होतं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. स्टे ट्यून. तू म्हण कसं स्टे ट्यून कसं? तिला मी बरोबर ABCD म्हणते झेडपर्यंत. आज तुम्हाला ते दाखवते. तर आपण जे जे बोललो ना तसं ती बोलते. तिला 9 व्यवस्थित म्हणता येतो, 6 व्यवस्थित म्हणता येतो, 2 म्हणता येतो, 3चं ती अशी म्हणते. असे बरेचसे शब्द ती आता शिकलेली आहे. तेही आज तुमच्याबरोबर शेअर करते, कारण लास्ट व्हिडिओमध्ये असं होतं की प्रिशूचं सेपरेट शेअर करतो. सेपरेट तर मी लवकरच शेअर करेल, पण आज तुम्हाला तिचं तेही दाखवते. सो मी इथे मस्त तयारी करून घेतली आहे. चुरम्याची मिक्सरमधून पोळ्या बारीक करून घेतलेल्या आहे आणि बाकी इकडे कांदा चिरलाय, सांबार चिरलेले आहे, हिरव्या मिरच्या आहे. तर या हिरव्या मिरच्या मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे. हे घे ना, हे घे. सो आता हे मिक्सरला बारीक करून घेते आणि इकडे माझा मस्त चुरमा रेडी झालेला आहे. खूप मोठा झाला आहे, पण त्यानंतरचा हा जो राळा आहे ना, हा मला क्लीन करायचा आहे. त्याआधी म्हटलं प्रिशूला चारून घेते, सो तिच्यासाठी थोडंसं घेतलं. तिला खुर्ची आणायला सांगितली, तर ती मस्त तिची खुर्ची घेऊन येत आहे टुमुक टुमुक चालत. तिला खुर्चीवर बसवते आणि मगच चारते मी, म्हणजे मेसी होत नाही काहीच. कारण आधीच ती खूप जास्त सांडूवर वगैरे करते, मग मला कामाला आणखी वेळ होतो. त्याच्यामुळे आधी मी तिच्या हातात दिलं, पण ना तिला तिच्या हाताने खायचं अजिबात मूड नव्हता आज. सो ती बोलली की मला चार, म्हणून मी तिला चारते आहे. इकडे देवाची गाणी सुरू आहे आणि इकडे मस्त प्रिशूचा नाश्ता सुरू आहे आणि मला सुद्धा नाश्ता करायचा आहे. सो नाश्ता वगैरे करून झाला सर्व. श्रेयाचा टिफिन दिला, पार्थ बाहेर गेलाय. आता ना मला एवढा जास्त प्रश्न पडलाय, कारण प्रिशूला सांभाळायला कोणीच नाही. माझे कपडे धुवायचे बाकी आहे, भांडे थोडेसेच आहे, कारण मी रात्रीच घासून घेतले होते. आणि माझं सुद्धा जेवण बाकी आहे. नाश्ता केला त्याच्यामुळे टेन्शन नाही, स्वयंपाक बनवायचा नाही आहे, सो तेही टेन्शन नाही. पण कपडे भांडे करायचे आहे. दुसरी गोष्ट, मला आज फ्रीजसुद्धा क्लीन करायचं आहे. कपाट पुसून घेते म्हटलं, पण ते काही नक्की नाही. पण फ्रीज मला आज क्लीन करायचं आहे. बाकी किचनचं मी आवरून घेतलं आहे सर्व, कारण आई आज येणार आहे. आणि फ्रीजचं असं आहे की माझ्याशिवाय फ्रीज कोणीच साफ करत नाही. मग आता किती महिने ते तसंच राहते. त्याच्यामुळे मग मला आज फ्रीज क्लीन करायचंच आहे. म्हटलं थोडासा वेळ मिळाला तर ते करते, कारण एरवी कसं पॉसिबल होतच नाही मला. आणि आईचं हे असते की फ्रीज तरी तू साफ करत जा, ती माझ्याशिवाय कोणी ते फ्रीज साफ करतच नाही. सो मला ते करायचं आहे आज. बघूया कसं काय होतं. तर बाकी बाबांनी भाजी आणली होती रात्री, ती भाजीसुद्धा निवडून ठेवायची आहे मला. सांबार वगैरे तोडून ठेवायचं आहे. असे काही बेसिक काम आहे, ते म्हटलं आटपून घेते. कारण काय होतं, रोजच्या ह्याच्यामध्ये मग ते राहूनच जातं. आणि आयत्या वेळी मग टिफिनचे वगैरे घाई असली की खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून म्हटलं चला आता भाजी तोडून ठेवते. मस्त घोड आणलेली आहे, ते करायचं आहे. त्यात प्रिशू मॅडम आज लेटपर्यंत झोपल्या, म्हणजे 9:30पर्यंत त्या झोपून होत्या.
आणि तिचं असं आहे की तिची तेवढी झोप झाली ना की रोज कसं ती 7:30-8पर्यंत उठून जाते, मग नंतर ती 12-1ला वगैरे झोपते. आज असं आहे 12 वाजून गेलेत, म्हणजे 12 वाजले 12:15 झालेत. आता ती झोपायच्या अजिबातच मूडमध्ये नाही आहे. सो मला प्रश्न पडला आहे की मी कसं करू, पण बघते आता कसं काय होतं. तर बाकी काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. काय 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 हिचं आपलं रोज एक काही ना काही नवीन असतंच. आता ना काल तिला केळ दिलं होतं फक्त, पण त्या केळाने काय झालं, तिला थोडा शीचा त्रास होतोय, म्हणजे आज तिचं पोट असं बिघडल्यासारखं झालंय. सो आज तिला मी म्हटलं आज केळ अजिबातच देत नाही. बाकी तिला आईस्क्रीम मी 2 दिवसापासून अजिबातच देत नाही आहे, कारण काय होतंय केळाने सुद्धा मग कफ वगैरे व्हायचे चान्सेस त्याच आईस्क्रीमने सुद्धा, म्हणून ते अजिबातच देत नाही आहे. बाकी तिने रात्री जेवण केलं, जे होतं ना ते जेवण करत नाही आहे. ते काय शी आहे, काय शी आहे, ती म्हणते की दुधूशी झालं, पण तरी तिला आठवण येतेच. असं लास्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट होती की तिचं तू ब्रेस्ट फीडिंग बंद केलेलं आहे, त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनव, की कसं केलं काय ती पूर्ण जर्नी. बंद झालेलं आहे तिचं पूर्ण, पण मी अजून 1-2 दिवस वेट करते. नाही 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 सुरू आहे आता, आणि मग त्याच्यानंतर तुमच्यासोबत ते शेअर करते, कारण मला तेव्हाच श्युरिटी येईल की तिने फायनली बंद केलं आहे म्हणून, कारण तिला खूप जास्त ॲडिक्शन होतं. असं तर चला आता टी व्हीवर काहीतरी बघते म्हटलं, आणि ही झोपली तर झोपली, कारण त्याच्याशिवाय काम होणार नाही माझं. आणि बाकी काय होतंय दिवसभरात ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच का नाही. पाण्यात झोपते नाही झोपत, पाण्यात झोपते नाही झोपत. प्रिशू तू जेवण केलं का ग, केलं जेवण? भूक लागली तर कसं सांगते प्रिशू, अशी सांगते. तिला आता बघा, तिला ना मोबाईलवर रडू नको बाळा लावून पाहिजे. काय पाहिजे? रडू नको बाळा कसं आहे करून दाखव. रडू नको बाळा मी पाण्यात जाते आहे. तिला मोबाईलवर ते लावून पाहिजे, म्हणजे ती प्रॉपर रडू नको बाळा नाही लावून मागत. ती रडू नको बाळा तिला लावून दिलं की नंतर ती स्क्रोल करत बसते. सो तिला मी आता टी व्हीवर मोठू पतलू लावून दिलंय, बघते थोडा वेळ बघते आणि बस. आता तिला मी पाण्यात टाकते आधी. म्हणू झोपते का तू? नाही झोपत. आई म्हण आई. बाबा प्रिशू कशी रुसते सांग जरा, प्रिशू कशी रुसते? प्रिशू अशी रुसते, तिला रुसायचं वगैरे खूप समजतंय आता. प्रिशू कशी रुसते, कशी रुसते प्रिशू? अशा प्रत्येक दिवसाला नवीन नवीन गुण असतात, हो ना प्रिशू? काय रडू नको बाळा पाहिजे, नाही देत. बघा नाही देत म्हटलं किती रुसली, तुमच्या समोर आहे लाईव्ह, बघा रुसली. काय रडू नको बाळा, नाही देत मी, नाही देत, नाही देत, नाही देत. सो बघते आता हिला झोपून देण्याचं ट्राय करते मी, आणि बाकी काय होतंय ते शेअर करते. आता 1:30 वाजलाय आणि मी अजूनही त्याच जागी बसून आहे. प्रिशू मॅडम मला अजिबात सोडत नाही आहे, मला जाऊही देत नाही आहे. तिकडे देवाची गाणी सुरू आहे मस्त, ते गाणे बघता बघता हिचं बॉडी लोशन लावायचं चाललेलं आहे. स्वतःला सुद्धा लावते, तिच्या बाळालाही लावते. जेवढी मला माझ्या बाळाची काळजी नाही ना, तेवढी तिला तिच्या बाळाची काळजी आहे. म्हणजे बघा किती, एक बाळ तिकडे बेडवर पडलेलं आहे, एक बाळ तिच्या जवळ आहे. तिला जरा नवीन बाळ जास्त आवडत आहे. असं तर तिचं चाललेलं आहे त्या बाळाला बॉडी लोशन लावायचं. बाकी मला असं होतं आहे की मी कधीही काम करू, जेवढी जास्त ऊन होते ना तेवढं मग कामाला वेळ लागतो. त्यात आज आईसुद्धा येणार आहे, मला घरातलं सगळं स्वच्छ करून ठेवायचं आहे. कारण कसं होतं, म्हणजे रोज आईचं प्रिशूमुळे काही काही गोष्टी होत नाही, पण तिला मी जेव्हा असली ना तेव्हा माझ्याकडून एक्सपेक्टेशन असते की मी सर्व गोष्टी प्रॉपर करून ठेवल्या पाहिजे, मग मी एकटी असली तरीसुद्धा. सो ते सर्व करायचं. पण ही मॅडम मला अजिबातच सोडत नाही, तिचं मस्त बॉडी लोशन लावायचं चाललं आहे असं आहे. पण माझी एडिटिंग फिनिश झाली, काही जी करायची होती ती, आणि व्हिडिओसुद्धा अपलोड करून झालेला आहे. आता सारखे व्हिडिओज येतात आहे, मिनी ब्लॉग स्पेशली. मी फुल ब्लॉग तर ट्राय करते आहे की कमी बनवायचं, थोडं मिनी ब्लॉगवर मला प्रॉपर हे करायचं त्यासाठी. सो तुम्हाला ते व्हिडिओज आवडतात आहे की नाही ते मला नक्की सांगा. चला आता मी फ्रीज क्लीन करून घेते, कारण तसंही माझं तिकडलं काम होत नाही आहे. सो म्हटलं चला आता फ्रीज क्लीन करून घेते, तुम्हाला दाखवते की किती खराब झालं आहे. कारण लास्ट टाईम मी केला होता जवळपास 1-1.5 महिन्याआधी, तेव्हापासून मलाही फुरसत नाही मिळाली, आणि मग ते राहूनच गेलं. सो आज ते फ्रीज क्लीन करते मी, आणि बाकी मग काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. पेपर बघा फ्रीजचं कसं आहे, फ्रीझरमध्ये सुद्धा भरपूर काही आहे. म्हणजे
हे सुद्धा मला क्लीन करायचं आहे आणि बाकी हे पूर्ण क्लीन करायचं आहे. बघू शकता तुम्ही किती खराब झालं आहे. आणि ह्या सोनुलीला फ्रीज उघडलं ना की इथे यायलाच पाहिजे. बघा ती अशी बटन चालू बंद करते. सो मी इथे आता फ्रीजमधलं सामान काढायला सुरुवात केलेली आहे. एक एक सामान मी प्रिशूकडे देत आहे आणि प्रिशू ती खाली ठेवत आहे. खरंच ना मुलगी मिळायला सुद्धा भाग्य लागतं असं मला वाटतं. मुली एवढी माया ना कुणालाच नसते. आता ती मला मदत करत आहे म्हणूनच म्हणते असं नाही, तर तरीसुद्धा ना प्रिशूला माझी खूप जास्त माया आहे. कधी माझं दुखत असलं आणि मी झोपलेली असली ना तरीसुद्धा ती मला जवळप्रमाणे घेते आणि मी काही करत असली की तिला यायचंच असतं मध्ये. आणि मला असं वाटतं सर्वच लहान लेकरांचं तसं असतं, मुलगा असो की मुलगी, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मी खूप नशिबाली आहे की मला एवढी छान मुलगी मिळाली आहे. सर्व काढून घेतलंय म्हणजे बघू शकता किती खराब झालंय. आणि इकडले सुद्धा जे होते ते पण मी पूर्ण काढून घेतलेत. आता फक्त हे काढायचं आहे आणि हे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. बघा किती जास्त खराब झालेले आहे. हे सर्व मला क्लीन करायचे. मी हे सर्व धुवायसाठी ना बाहेरच आणलेलं आहे. आधी मी हे बाहेरच पूर्ण धुवून घेते आणि सुकवते. सो मी हे धुवून ठेवले सर्व, म्हणजे कूलरवरच ठेवलेत मी ते सुकायसाठी. आणि तोपर्यंत प्रिशू मॅडमसुद्धा ओल्या झालेल्या होत्या. काहीही धुवायचं असलं की तिला पाणी पाहिजेच असतं. सो म्हटलं चला तिची आंघोळ करून देते म्हणजे ती निवांत झोपेल. आता हे सगळं ना थोडं पाणी झरू देते प्रिशूला झोपून देईपर्यंत. त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये सर्व लावून ठेवते. माझा फ्रीज क्लीन करून झाला आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण व्यवस्थित क्लीन केला मी. आणि इकडे सुद्धा आता मला यामध्ये सामान ठेवून द्यायचं आहे. आता मी पटापट सर्व ह्याच्यामध्ये ठेवते आणि मग नंतर पूर्ण दाखवते. सो फायनली माझं फ्रीज क्लीन झालं आहे. प्रिशू मॅडम अजून झोपलेलं आहे. मला आता कपडे वगैरे धुवायचे आहे. त्याआधी म्हटलं तुम्हाला फ्रीज दाखवून देते, आणखी खराब व्हायच्या आत. तर बाकी ना फ्रीजमध्ये काहीच नाही आहे सध्या, कारण भाजीपाला वगैरे सुद्धा आणायचं आहे. म्हटलं क्लीन केल्यानंतरच आणायला सांगते. आणि बाकी दूध वगैरे आई नाही आहे त्याच्यामुळे मग दूध वगैरे सुद्धा येत नाही आहे, कारण बाकी आम्हाला कोणाला चहा तर मी सोडलेलाच आहे. आणि बाकी कॉफी वगैरे सध्या बाबा घेत नाही आहे, त्याच्यामुळे मग दुधाचं काही एवढं हे नव्हतं. सो फ्रीजमध्ये सध्या काहीच नाही आहे. पण मी तुम्हाला क्लीन केलेला फ्रीज दाखवते. बघा हे सुद्धा पूर्ण क्लीन केलं आहे. काही डाग असे आहे जे अजिबातच निघत नाही आहे. सो प्लीज त्याला इग्नोर करा. आणि बाकी बघा असं पूर्ण क्लीन केलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये जे काही भाजी होत्या सध्याच्या त्या ठेवलेल्या आहे. ह्याच्यामध्ये मी सांबार आणि भाजी होती, एक पालक भाजी ती ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे असं ठेवल्या आहे. बाकी इकडे सुद्धा सध्या ठेवायला काहीच नाही आहे. बॉटल्समध्ये बाकी बॉटल भरून ठेवायचे आहे. सो असं हे मी फ्रीज क्लीन करून घेतलेलं आहे. फ्रीजरचं जे आतमधलं आहे ना तर ते बऱ्यापैकी क्लीन झालं आहे, पण जो आईस होता तो खूप जास्त होता, त्याच्यामुळे जेवढा निघाला तेवढा मी काढलेला आहे. बाकी हे आईस रोलर मला लागतं, सो हे आहे. आणि बाकी बर्फ वगैरे सध्या नाही आहे, मी करायला ठेवायचं आहे. सो आणि बाकी आणखी अशी पूर्ण क्लिनिंग आहे. सो फायनली माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मॅडम अजूनपर्यंत झोपल्यात ते बरं आहे. आणि फ्रीजचं तोंडनं मी थोडं चेंज केलं, कारण आधी असं होत होतं की गाद्या वगैरे टाकल्या की फ्रीज उघडता नाही यायचं, त्याच्यामुळे मी आता त्याला तसं ठेवलेलं आहे. असो आता मला नाश्ता करून घेतला होता. मला जेवण करायचं आहे आता, पण मी विचार करते आहे की जेवण उठल्यानंतरही करता येईल, पण आधी एडिटिंग फिनिश करते, कारण मग ती काहीच करू देत नाही. तिला मोबाईल पाहिजे असतो किंवा तिला टी व्हीवर काही लावून मग हवं असतं, आणि नेट चालू केलं की मग थोडं एडिटिंग स्लो वगैरे होतं त्यासाठी. तर चला आता माझं ते आटपून घेते मी. वाजलेले आहेत 3. अजूनही जेवायचं बाकी आहे माझं, कारण खूप वेळ झाला करता. असो मी फ्रीजचं तुम्हाला दाखवलं. सध्या त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. मला बॉटलसुद्धा आणायच्या आहे. लास्ट टाईम मी आणलेल्या पण त्या फुटल्या, कारण मी प्लास्टिकच्याच बॉटल आणल्या होत्या. यावेळेनं विचार करते आहे की थोडं उशिरा घेते, पण थोड्या चांगल्या क्वालिटीचा घेते फ्रीजमध्ये ठेवायला. पण काय होतं, 5 बॉटल पितो पाणी तसाच ठेवतो, बाकीही कोणी पाणी घेतलं बॉटल तशाच ठेवतात, मग ते मलाच भरून ठेवावं लागतं. त्यापेक्षा बेटर आहे मी एक गंज भरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये, आणि लागलं तेव्हा मी घेते. बाकी मला न्यायसाठी मी बॉटल्स भरून ठेवत असते असं. बाकी घरात कोणी थंड पाणी पित नाही. पार्थ, श्रेया, आम्ही तिघंच पितो. क्वचितच गरमी झाली तर आई. असं आता खूप बडबड झाली. चला मी माझं काम फिनिश करून घेते. बाकी काय होतं ते प्रिशू उठल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. एका ठिकाणी जातोय प्रिशू, श्रेया आणि मी. कुठे काय ते तुमच्याबरोबर नंतर शेअर करते. आता सध्या तरी निघालोय. प्रिशू इकडे ये. हे बघा या दोघींचा लुक. प्रिशूला हाच ड्रेस खूप जास्त आवडतो, सो ती हाच घालायला लावते. सो तिला हा ड्रेस घालून दिला. नाही तर श्रेयाने छान हा ड्रेस तिच्यासाठी काढलेला होता, आणि श्रेयाच्या तिकडे
सो आम्ही आधी तर बाहेर जाऊन येतोय आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. सो माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे, त्यासाठी आम्ही गिफ्ट घ्यायला गेलेलो आणि तिकडनंच बड्डेला गेलो. सो तिच्यासाठी ना मी हे असं एज्युकेशनल पर्पज गिफ्ट घेतलेलं आहे, जे खूप छान आहे आणि मुलांना आवडतं सुद्धा. सो कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते आहे, म्हणजे नेक्स्ट डेला. कारण काल आम्ही मग बड्डेला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर काही शूट नाही करू शकले मी, कारण मग प्रिशूचं सुरू होतं तिच्या ते मस्त्या आणि त्यात तिने ना फोनला माहिती नाही कशाचे हात लावले होते, ते डाग निघतच नव्हते फोनला. त्याच्यामुळे मी फ्रंट कॅमेराने पण शूट नव्हते करू शकत आणि बॅक कॅमेराने पण नाही, त्यासाठी. सो आज आता तिला मस्त झोपून दिलेलं आहे. वाजलेले आहेत दुपारचा 1 आणि आमचं अजून जेवण बाकी आहे. आई आलेली आहे, मग आई आल्यानंतर तिच्या मस्त्यासुद्धा खूप होत्या. मला ॲक्च्युली शूट करायचं होतं, पण मग मी नाही करू शकले. सो आज आम्हाला बाकी पापड वगैरे करायचे आहे आणि आणखी काही प्लॅनिंग आहे, बघूया कसं काय होतं. तर प्रिशूला झोपून दिले, ती उठायच्यात काही कामं झाली पाहिजे. आता माझी आंघोळ वगैरे सुद्धा बाकी आहे, आधी बाकीची कामं आटपून घेतली. चला आता बाकी दिवसभरात काय काय होतं ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. सो झोपेतून उठल्यावर बघा या मुलीचे कसले नसते उपद्व्याप चाललेले आहे. डब्यावर जाऊन बसली, आई तिकडे गहूनी उडत आहे आणि हिला मात्र त्याच डब्यावर बसायचं आहे. कशी चढली सोनू तू डब्यावर? बसली कशी बसली? रिशू काय करत आहे सोनू तू तिथे? इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. आता आई नाही, काय करत आहे तू तिथे? इकडे ये. ए पुरू. सो मी व्हिडिओ सुरू केला, म्हणजे नंतर जेवण वगैरे केला आम्ही आणि त्याच्यानंतर जे झोप घेतली. तर आतापर्यंत आता संध्याकाळ झाली आहे, आईचं दळण निवडायचं चाललेलं आहे आणि खुशीचं बघा काय चाललंय. ती मस्त डब्यावर बसली आणि तिची बडबड 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 कंटिन्यू सुरू आहे. काय करत आहे प्रिशू तू? मस्त डब्यावर उभी राहिली. काय मस्त डब्यावर उभी राहिली आणि आता तिला तिथून पलंगावर यायचं. कसं कुठे चढली तू? कुठे चढली? बब्बा नाही, डब्बा. डब्याला बब्बा म्हणते, बब्बा असं आहे. स्वतः प्रिशूची मस्त मस्ती सुरू आहे. मी नाही बसत, मी इथेच बसलेली. ठीक आहे, तूच बस तिथे डब्यावर. असं आहे. काय हे पा डब्यावर चढली. इकडे बघ. कोण देते तुला आईस? कोण देते तुला? कोण देते तुला आईस? माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ सोनू. तुला खेळ कोण देते? कोण देते? बाबा. आणि आईस कोण देते? आईस कोण आणते तुझ्यासाठी? श्रेया आणते का? मामा नाही आणत? मामा आणते ना. मामा भूर गेला. आवाज दे तू मामाला, जोरात आवाज दे, आणखी जोरात दे. मामा भूर गेला. वर चढली पिल्लू डब्यावर. कशावर? बद्दा नाही, डब्बा. बघितलं दाखवलं मी. तुम्ही आत्ता झोपेतून उठली म्हणून या अवतारात दिसत आहे. मला हे दाखवायचं होतं की हे बघा, प्रिशूने आईचा फोन फोडला, एवढा मोठा फोडला, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे ना खरंच लहान मुलांना फोन अजिबात नाही द्यायला पाहिजे. प्रिशूचं असं आहे, तिला राग आला की ती वस्तू फेकते. माहिती नाही कसं शिकली, पण तिला राग आला की ती वस्तू फेकते आणि तसंच तिने आईचा फोन फोडला. आणि नेमकं असं झालं की पार्थने त्याच दिवशी चेंज करण्यासाठी याचं गार्ड काढलं आणि तो चेंज करून आणणारच होता, पण त्याआधीच प्रिशूने हा कारनामा केला. सो खर्चात खर्च तिने हा सुद्धा खर्च लावलेला आहे. आता मस्त बाहेर उभी आहे, डब्यावरचं खेळून झालं, तिचं मन भरलं, आता ती बाहेर उभी आहे. काय करत आहे तू? बाहेर मामाला आवाज द्यायचं चाललेलं आहे आईस्क्रीमसाठी आणि मामा आहे कामात. असं आहे. परत दादा आला नाही. कोण दादा? काय तू? कुठे तुझा फोन दाखव.
हो श्रेयाला लावत आहे. दाखव तुझा फोन, दाखव फोन. आहा बोल काय म्हणते बाबा. काय सांगत आहे तू बाबाला. बाबा श्रेया. अगं बाई एक्सप्रेशन. खरंच फोन लावला का तू. खरंच फोन लावला तू. फोन चालू आहे. कोणाला लावला. आणखी कोणाला लावला. अगं बाई दोघांना लावला का. बोलले मग बाबा श्रेया तुझ्यासोबत. बाबा श्रेया बोलले का तुझ्यासोबत ना. आम्ही ससा घेतलाय कलर करायसाठी आणि बा मॅडम किती त्याच्यामध्ये घुसतात. प्रिशू थोडं दुरून कर ना सोना. घे. सो आज ना आम्ही ससा घेतलाय कलर करायला आणि प्रिशू मॅडम पा त्याच्यात किती जास्त आतमध्ये जातात आहे. काय करते तू. कलर काय करते. कलर. हे बा हा ससा म्हणजे बऱ्यापैकी ना भरपूर आता तिने कलर केले आहे. हा टोमॅटो सुद्धा कलर केला आहे. हे केळी सुद्धा केली. बाकी आजूबाजूला करते पण ठीक आहे. आमचा पर्पज फक्त तिला ग्रीप यावी एवढाच होता. सो हे झालं आणि आजपासून आम्ही स्टार्ट केला आहे ससा कलर करायला. कर सोना. असं मध्ये मध्ये बाकीचं पण रंगून ठेवते ती. मला एक सांगायचं होतं की लास्ट टाईम ना मी शॉर्टमध्ये हे ग्लॅमवेदाचं डिटॅन पॅक शेअर केलेला तुमच्यासोबत. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की माझं हे जे आहे लास्ट व्हिडिओमध्ये टॅनिंग कमी दिसत होतं. सो ते कशामुळे झालं. कारण खूप जास्त एक्स्ट्रीम होतं मला हे ज्वेलरी टॅनिंग जे आहे ते. जेव्हापासून मी हा खरोखर आता नॉन स्पॉन्सर्ड आहे. मी ज्यावेळेस तो स्पॉन्सर्सचा होता म्हणजे कोलॅबरेशनसाठीच आलेलं होतं मला हे, तेव्हा मी बनवलेला व्हिडिओ ते ठीक आहे. पण आता मला याला यूज करून ना म्हणजे 2-3 वेळा यूज करून झालेला आहे. खरोखर हा डिटॅन पॅक खूप जास्त वर्थ आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. हा आहे ग्लॅमवेदाचा डिटॅन फॅस आणि डिटॅन क्रीम. सो तुम्ही ही नक्कीच यूज करून बघा. नॉर्मल डिटॅन पॅक जसा असतो तसाच आहे पण याने ना सनटॅन आणि पिगमेंटेशन खरोखर रिमूव्ह व्हायला खूप हेल्प होते. सो तुम्ही नक्कीच यूज करून बघा. मला कोलॅबरेशनसाठी जरी आलेलं असलं ना तरी मी पर्सनली तुम्हाला हे रेकमेंड करते आहे. खरोखर खूप छान असं प्रोडक्ट आहे. तुम्हालाही जर पाहिजे असेल ना तर तुम्हीही परचेस करू शकता. याची प्राईस आहे 300 रुपये पण ऑफरमध्ये 250ला वगैरे मिळतं. आणि ही एक क्रीम ना तुम्हाला खूप दिवस जाईल. लाईक आठवड्यातून एकदा वगैरे सुद्धा आपण याला यूज करू शकतो. माझं यूज करून 2-3 वेळा झालेला आहे ऑलरेडी. पण खरंच आणि माझी ही टॅनिंग जे ज्वेलरी टॅन होतं ते रिमूव्ह व्हायला खूप जास्त हेल्प झालेली आहे. आणि बाकी हा मोस गळ्यासाठी ना मी म्हणजे हा पडला आहे आय थिंक. हो तुम्ही बघू शकता हा रिमूव्ह झालेला आहे. तर याच्यासाठी ना मी मेडिकलमधूनच एक क्रीम आणलेली ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. सो चला आता फायनली मी ह्या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.